हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. इथं खूप सुंदर असं ब्लाऊजची बाजू बनवणार आहोत आपण. हे कस्टमरचा ब्लाऊज आहे. ज्याची डिझाईन मी तुम्हाला दाखवली होती. 3Dचा पिकॉक आपण त्याच्यावरती बॅक नेकवरती लावला होता, तर त्याचीच ही बाजू बनवत आहे. इथं घेतलेला आहे मी ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आणि हा आपण जॉईंट करणार आहोत ह्या कपड्याला, कारण हे व्यवस्थित रिंगवरती बसत नाही आहे. तर आपण हा कपडा कसा जॉईंट करायचा ते देखील दाखवणार आहे मी. तर इथं व्यवस्थित आपण कसा कपडा जॉईंट करतो ते नक्की बघा. तर इथं मी रिंगमधनं काढून घेतलेला आहे ब्लाऊजचा पीस आणि दोन्ही पीस जॉईंट करणार आहे मी. हा एक पीस खाली ठेवायचा आहे आणि वरनं एक पीस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याला जॉईंट करून घेणार आहोत. प्लेन करून घ्या पहिलं. दोन्ही ब्लाऊज पीस जॉईंट आहेत का ते व्यवस्थित चेक करा. इथं मी घेतलेले आहे नॉर्मल सुई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये डबल धागा करून घेतलेला आहे आणि इथं व्यवस्थित मी सुईने याला शिवून घेणार आहे. सगळ्यात पहिले तर सुई धागा काढून घ्यायचा आहे आणि जागेवर एक नॉट द्यायची आहे आणि त्याच्यानंतर जसे आपण हात शिलाई करतो ना तशीच करणार आहे मी. तर इथं बघू शकता व्यवस्थित आपण कपड्याला कपडा जॉईंट करून घेत आहोत आणि खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. त्याचे 2 पार्ट येणार आहेत, वर पहिला आणि दुसरा. तर खूपच सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे मी याची. खूप युनिक डिझाईन बनवणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस नक्की करा, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि खूप छान छान असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. इथं बघू शकता आपण व्यवस्थित इथं याला कपडा जॉईंट करून घेतलेला आहे आणि जागेवर धागा मी पॅक करून घेणार आहे. इथं बघू शकता डबल धागा फिरवून आपण जागेवर पॅक करत आहोत. त्याच्यानंतर कटरने व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे मी याला आणि रिंगवर व्यवस्थित प्लेन करा पहिलं आणि त्याच्यानंतर रिंगवर व्यवस्थित लावून घ्या. तर तुम्ही असा ब्लाऊज पीस ही जॉईंट करू शकता आणि धाग्याने देखील तुम्ही रिंगला पॅक करू शकता. ते देखील मी दुसऱ्या जेव्हा ब्लाऊजची बाजू बनवेल तेव्हा नक्कीच दाखवेल तुम्हाला. तर हे एक आहे, सोपी पद्धत आहे ही रिंगला ब्लाऊजला रिंगवर व्यवस्थित लावण्याची. तर इथं बघू शकता प्लेन करून घेतलेला आहे कपडा मी आणि व्यवस्थित लावून देखील घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कपड्याला कपडा जॉईंट करून घेऊ शकता. तर आता याच्यावरती वर्क करायचं आहे आपल्याला. आणि जसं आपल्याला कस्टमरने सांगितलं तसंच वर्क करणार आहोत आपण. जास्त हेवी वर्क नाही पाहिजे त्यांना, तर तसाच वर्क करणार आहोत. इथं घेतलेले आहेत मी 2 निडल. एक 8 नंबरची घेतलेले आहे आणि एक 1 नंबरची घेतलेले आहे आणि इथं 442 नंबरचा मी जरी थ्रेड घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे पॉलिस्टर गोल्डन थ्रेड, 2 mm चे गोल्डन मोती, शुगर बीट्स आणि स्टोन चेन कटर घेतलेला आहे. तर हे सगळं मटेरियल लागणार आहे आपल्याला. आणि आपल्याला आणखीन एक मटेरियल लागणार आहे, ते आहे हँगिंग मोती, ज्याकरून आपण ह्याला हँगिंग करणार आहोत. आणि इथं आपल्याला स्टोन देखील लागणार आहेत आणि कुंदन देखील लागणार आहेत. तर आपण सगळं पुढे बघू. इथं मी चेन टिच करून घेतलेले आहे. चेन टिचचे 2 लाईन बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथं शुगर बीट्स लावत आहे. पटापट वर्क करून घेत आहे. थोडा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे. आणि इथं शुगर बीट्सची लाईन दिल्याच्यानंतर इथं आपण गोल्डन मोतीची लाईन देखील देणार आहोत. जे मी 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत त्याची देखील लाईन मी इथं देत आहे. तर एक एक गोल्डन मोती टाकून व्यवस्थित लाईन बनवून घ्यायची आहे. तर इथं व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून रिंग फिरवून घेतलेले आहे मी. आणि इथं B7000 ग्लो लावून घेत आहे, कारण आपल्याला स्टोन चेन आपल्याला चिपकून घ्यायचे आहे.
तर इथं व्यवस्थित मी स्टोन चेन चिपकून घेत आहे. स्टोन चेन लावण्याची एक आणखीन एक पद्धत आहे, ज्या करून तुम्ही निडलने धाग्याने पण पॅक करू शकता. पण इथं मी चिपकून घेत आहे, निघत नाही आहे. इथं मी घेतलेले आहेत 2 mm गोल्डन मोती. आणखीन मी एक लाईन देणार आहे याच्यावरती. तर इथं पूर्ण लाईन झालेले आहेत आपल्या ब्लाऊजचे. पुढची व्यवस्थित बाजू बनवून घेतलेली आहे मी. आणि आता याचं मिडल काढलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता मिडलमध्ये आपलं हे 9 इंच आहे. तर 9 इंचाचे मी 4.5 इंचावर एक कुंदन लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्या साईडने आपण शुगर बीट्स लावून घेत आहोत. तर शुगर बीट्स लावल्याच्या नंतर व्यवस्थित ग्लो लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर स्टोन चेन चिपकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं मी घेतलेले आहेत मल्टी कलरचे शुगर बीट, जे आपण 3D पिकॉकमध्ये यूज केलेला आहे. कारण ते हा ब्लाऊज त्याचाच आहे, त्याच्यामुळं मी इथं ते पण यूज केलेले आहेत, लावून घेतलेले आहेत. इथं मी वापस एक शुगर बीटची लाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर 2 mm गोल्डन मोत्याची एक लाईन देणार आहे, बघू शकता. ते पण इथं मी बनवून घेतलेले आहे. आणि वापस आणखीन एक स्टोन चेन लावून घेतली. त्याच्यानंतर वापस याच्यावरती एक गोल्डन मोत्याची एक लाईन. तर इथं आपलं पॅच तयार झालेला आहे. आणि पॅचला व्यवस्थित आपण हँगिंग करून घेणार आहोत. जशी त्यांना हवी आहे तशीच हँगिंग करत आहे मी. इथं मी घेतलेला आहे एक रेड कलरचा हँगिंग मोती आणि 4 गोल्डन कलरचे घेतलेले आहेत. तर खूप छान असे हँगिंग करणार आहोत आपण. इथं मी 30 कट बीट्स टाकणार आहे. त्याच्यानंतर 28 टाकणार आहे. त्याच्यानंतर 26 टाकणार. असे कमी कमी करत जायचं आहे. आणि दोन्ही साईडला सेम राहणार आहे. मध्ये 30 आणि साईडमध्ये 28 आणि त्याच्या साईडला 26 असे व्यवस्थित आपण हँगिंग बनवून घेणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्हाला जशी जितकी लांब पाहिजे बनवू शकता तुम्ही. तर इथं मी एवढे मोती टाकलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवत आहे. आणि याचा पुढचा वर्क देखील येणार आहे. खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत आपण. आणि तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ? नक्की बघा, आपल्या आयडीला चेक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि तुम्हाला असेच खूप खूप छान असे 3Dचे वर्क बघायला भेटणार आहेत. आणि याच्यानंतर आपला देवीचा वर्क देखील येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला देवीच्या वर्कचाच असणार आहे, की 3Dची देवीची वर्क बनवणार आहोत आपण. आणि इथं बघू शकता धागा काढून घेतलेला आहे मी हँगिंग मोत्यामधनं. आणि 2-2 मोती अशी सुई टाकत जायचे आहे, ज्याकरून हँगिंग खूपच सुंदर बनते. आणि हा ब्लाऊज आपल्या कस्टमरला खूप आवडलेला आहे. तर माझा व्हिडिओ उशिरा येत आहे, कारण आपण भरपूर कस्टमरचे ब्लाऊज बनवत आहोत. कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळं मला वेळ भेटत नाही आहे हे व्हिडिओ बनवण्यासाठी. पण तरी पण आज मी व्हिडिओ लेट पोस्ट करत आहे, नक्की बघा. तर इथं खूप छान अशी मी हँगिंग बनवून घेत आहे. आणि पूर्ण आता हँगिंग बनवूनच तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे मी. तर इथं बघू शकता पूर्ण हँगिंग बनवून घेतलेले आहे आपण पॅचला. आणि याच्यानंतरचा वर्क दुसऱ्या पार्ट 2 मध्ये येणार आहे, तर नक्की ते पण बघा तुम्ही. आणि ह्याच्या खालच्या साईडला देखील मी लाईन बनवून घेतलेल्या आहेत अर्धा इंचावर, तिथं देखील हँगिंग बनवणार आहोत आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करायला विसरू नका.